अतिशय चुकीची घटना या ठिकाणी घडलेली आहे. इतक्या निर्घृणपणे, निष्ठुरपणे मला वाटतं कुठल्याही दुश्मनाला सुद्धा असं होऊ शकत नाही. अतिशय क्षुल्लक कारणामुळं एक तोंडात मारली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याचा राग मनामध्ये धरून जर एवढं भयानक कृत्य होत असेल तर हे अवघड आहे असं आमचं मत आहे. आणि ज्या पद्धतीने संतोषचा खून करण्यात आलाय त्याच पद्धतीने या लोकांना सजा मिळाली पाहिजे ही लोकांची भावना आहे. त्या खुनामागे कोण आहे नेमकं? प्रत्येक जण म्हणतं बीडमध्ये दहशत आहे, मात्र खुलून कोणी बोलताना दिसत नाही. नाही खोलून आत्ताच काय या प्रकरणामध्ये आता ज्यांचे आत्तापर्यंत 7 आरोपी निष्पन्न झालेत. त्यातला एक 120 ब मध्ये आहे जो तालुका अध्यक्ष आहे. आणि मग यांना कोणी चालवतंय का? आता लोकांना शंका काय वाटायला लागली